नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता यशपाल काका म्हणत असतात की ही बघा, ही आहे आमची संस्था. आमच्या संस्थेचं नाव आहे या शिका मुलांनो. बघितलंस ना आकाश बाळा, अरे आमची संस्था काही जुनी नाही रे, आता 4-5 वर्ष झाली. म्हणजे भूमी म्हणाली तसं आमच्या संस्थेतून जरी काही चांगली मुलं शिकून तुमच्यासारखी बाहेर पडली नसली, तुमच्यासारखी नावाजलेली मुलं आमच्या संस्थेतून जरी बाहेर पडली नसली तरीसुद्धा पुणे मुंबईसारख्या ठिकाणी आमच्या संस्थेतून मुलं शिकत आहेत असं यशपाल काका म्हणतात. तेव्हा इथे भूमीला खूपच जास्त आश्चर्य वाटतं. तर हे सगळं कारस्थान रागिणीने केलेलं असतं. राजाराम काकांना माहिती नसतं की रागिणी एक पाऊल पुढे चाललेली आहे. रागिणीने स्वतः ती संस्था आता खरोखर अस्तित्वात आहे हे दाखवून देण्यासाठी काहीतरी पुरावा हवा, म्हणून रागिणीने स्वतः त्या संस्थेची वेबसाईट आता तयार केलेली असते, जेणेकरून राजाराम काका किंवा भूमी कुणीही ते नाव सर्च केलं तर ते नेटवरती सुद्धा ती दिसली पाहिजे. तेव्हा इकडे आता या शिका मुलांनो याची वेबसाईटसुद्धा रागिणीने तयार केलेली असते. जेव्हा यशपाल काका म्हणतात की ताई हे काय करताय तुम्ही, तेव्हा रागिणी म्हणत असते, तू इथे आलेस ना, माझं नाव सांगून आलेलं आहेस. पारोळी खुर्द हे माझ्या माहेरचं नाव आहे आणि ते नाव सांगून तू इथे आलायस, याचा अर्थ भूमीचा तुझ्यावरती संशय हा येणार मला माहिती आहे. त्याच्यामुळे राजाराम आणि भूमी तुला दोघेही याबद्दल माहिती नक्कीच विचारतील की तुझ्या संस्थेचं नाव काय आहे आणि ते लोक इथे सर्चसुद्धा करतील. त्याच्यामुळे मला आधीच त्या नावाची वेबसाईट ओपन करावी लागली. आणि काय रे हे नाव, या शिका मुलांनो, तुला जरा चांगलं नाव देता आलं नाही का? तेव्हा इकडे यशपाल म्हणत असतो की मला इथे भाऊजींनी विचारलं की नाव काय आहे, तुमची मुलं संस्थेतून शिकून जातात, मग संस्थेचं नाव काय? तेव्हा मला जे आठवलं ते मी सांगून टाकलो. या शिका मुलांनो हे आमच्या संस्थेचं नाव आहे. आणि ते सर्चसुद्धा करत होते, पण तेव्हा त्यांना काही सापडलेलं नाही. तेव्हा इकडे आता रागिणीला माहिती असतं की भूमीचा नक्कीच यशपालवरती डाऊट येणार, कारण तो माझं नाव सांगून इथे आलाय, म्हणजे नक्कीच ही त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न करत असणार, हे रागिणीला आधीपासूनच माहिती असतं. आणि म्हणूनच तिने आधीच त्या नावाची वेबसाईट तयार करून ठेवलेली असते, जेणेकरून कुणीही ते नाव सर्च केलं तर निदान स्क्रीनवरती तरी ती संस्था अस्तित्वात आहे असं तिला सांगता येईल. आणि यशपाल त्याच कामानिमित्त इथपर्यंत आलाय हे सुद्धा तिला सांगता येईल. त्यामुळे इथे आता खोटं खोटं का होईना, पण इथे या शिका मुलांनो या नावाची आता संस्था आहे अशी वेबसाईट तयार करण्यात आलेली असते. तेव्हा भूमी म्हणत असते की राजाराम काका, बघताय ना तुम्ही, म्हणजे तो यशपालसुद्धा आपल्या 2 पावलं पुढेच निघाला. बघा ना, त्याने बरोबर ती वेबसाईट आता तयार करून ठेवलेली आहे. तेव्हा राजाराम काका म्हणत असतात की मला माहिती होतं रागिनी आपल्या 2 पावलं पुढेच चालत असते आणि या वेळेला सुद्धा तिने तसंच काहीसं केलं आहे. नाहीतर मगाशी मी किती वेळा तरी ते नाव सर्च केलं, पण तेव्हा मला तर त्या नावाची संस्था सापडली नाही. आणि आता बघ, त्या नावाची संस्था अस्तित्वात आहे असे पुरावेसुद्धा दिले. तेव्हा इथे राजाराम काका म्हणतात, भूमी बरं झालं तू त्या यशपालला जास्त काही बोलली नाहीस आणि त्याचं सगळं खापर रागिणीवरती फोडलं नाहीस, नाहीतर रागिणीला काय चान्सच हवा असतो ना इथे गवगवा करायला, की बघा भूमीचा अजून माझ्यावरती विश्वास नाही आहे. भूमीला असं वाटतं की मी अजून चुकीचीच वागते आणि उगाच तुला आकाशच्या नजरेत पाडण्याचा प्रयत्न केला असता. नाही भूमी, माझंसुद्धा चुकलंच गं. मी लगेच त्या यशपालला असं एक्सपोज करायला नको होतं. तो बघितलंस ना, तो लगेचच सतर्क झाला आणि त्याने आपल्या हुशारीने वेबसाईट तयार करून घेतली. तेव्हा भूमी म्हणत असते, राजा काका माझंसुद्धा चुकलंच ना, मी सुद्धा घाईघाईने सगळ्यांसमोर लगेच त्याला उभं करायला नको होतं. आता त्याला आपल्यावरती संशय आला असणार की आपण त्याच्यावरती लक्ष ठेवून आहोत. आणि आता रागिनी आत्या आणि यशपाल काका दोघे आता सावध झाले असतील, तेव्हा आपल्यालाच आता असं काहीतरी करावं लागणार आहे की ते दोघेजण एक तरी चूक अशी करतील जी आपल्या पथ्यावरती पडेल आणि तेव्हाच आपण सगळ्यांसमोर त्या दोघांना एक्सपोज करायचं आहे. आता जरी आपला प्लॅन फ्लॉप झाला असलं ना राजाराम काका, तरीसुद्धा आपण त्यांच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करायचे काही थांबायचं नाही. आपण शोध लावायचाच की नक्की यशपाल काका इथे का आलेत आणि त्यांनी आत्याचंच नाव का सांगितलंय. तेव्हा रागिनी म्हणते की काका तुम्ही पारोळी खुर्दमध्ये तिथल्या गावकऱ्यांना फोन करत राहा आणि यशपाल नावाचा माणूस तिथे असतो
असतो का, तिथे राहतो का, याविषयीसुद्धा माहिती मिळवाच. तेव्हा राजाराम काका म्हणतात की ते माझे प्रयत्न तर सुरू आहेतच. त्यानंतर इकडे आता यशपाल येतो आणि म्हणतो, ताई अगं बरं झाला तू योग्य वेळी वाचवलंस मला, ती वेबसाईट ओपन करून दिलीस, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. आज मला जवळजवळ त्या भूमीने सगळ्यांसमोर एक्सपोज केलंच होतं. तेव्हा रागिनी म्हणते, मला माहिती आहे ती भूमी काही तुला सहजासहजी इथे निवांत राहू देणार नाही आहे. तू या घरामध्ये आलायस, कशासाठी आलायस हे ती शोधून काढणारच, आणि त्याच्यामध्ये तू माझा माणूस म्हणून आलायस. मग नक्की आता इथे शांतपणे राहायला आलायस की माझ्याबरोबर कटकारस्थानं करायला आलायस, हे सुद्धा भूमी शोधून काढण्याचा प्रयत्न करत असेल. तेव्हा इकडे आता तू एक काम कर, दुसरीकडे कुठेतरी राहायला जा. मी तुझी एखाद्या हॉटेलात व्यवस्था करते राहायला, तू तिथे जाऊन राहा ना, कशाला इथे राहतोयस, त्या भूमीला संशय येईल तुझ्यावरती. तेव्हा यशपाल म्हणतो, नाही नाही, पण माझ्यावरती तिला संशय आलेला नाही आहे ना, तिला माझ्या विरोधात काही पुरावा तर मिळालेला नाही आहे ना. मी कुठेही जाणार नाही, मी इथेच राहणार आहे, कळलं ना तुला. मला असं वाटतं की भूमी तुला पुरती ओळखून आहे, बरोबर की नाही. भूमीला सगळं माहिती आहे वाटतं. तेव्हा रागिनी म्हणते, हो ती मला अगदी व्यवस्थित ओळखून आहे, म्हणून तर ती माझ्यावरती संशय घेत असते ना, आणि आता तुझ्यावरती सुद्धा, कळलं तुला. तेव्हा इकडे आता मी तुझी मदत केली म्हणून, नाहीतर काय झालं असतं माहिती आहे ना. तेव्हा यशपाल म्हणतो, तुम्हाला माझी मदत करावीच लागणार आहे, नाहीतर काय होईल माहिती आहे ना. इथे हात अडकले, डोकं आपटावं लागलं ना, तरीसुद्धा तुम्हाला मदत करावीच लागणार आहे. तेव्हा रागिनी म्हणते, हे काय बोलतोयस तू, तू इथे जे काही शब्दांचे खेळ करतोयस ना, ते मला समजत नाही असं समजू नकोस, सगळं कळतं मला. तू इथे मला नाचवशील आणि मी तुझ्या तालावरती नाचेन असं वाटलं की काय तुला, तू म्हणशील ते करेन मी लगेच. तेव्हा इकडे आता यशपाल म्हणत असतो, काय म्हणजे तुम्ही ताई स्वतःलाच माकड म्हणालात का, म्हणजे तुम्ही माझ्या तालावरती नाचाल, असं म्हणून तो आता तिची खिल्ली उडवत असतो. रागिनीला राग येतो. रागिनी म्हणत असते, ए यशपाल गप्प बसायचा, जास्त बोलायचं नाही, कळलं ना तुला, नाहीतर या घरातून तुला हकलून देईन. तेव्हा यशपाल म्हणतो, मग माझा पहिला हप्ता तयार केलात का तुम्ही, सांगा ना, पहिला हप्ता तयार केलात का. 20 लाख रुपये माझं तोंड बंद करण्याचे, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे ना. अहो तुम्ही तुमच्या मुलाचा एवढा मोठा खून पचवू शकता, तर तुम्ही साधं खोटं बोलणं पचवू शकत नाही का. स्वतःच्या मुलाचा खून केलात तुम्ही, आणि ते लपून ठेवलं आत्तापर्यंत सगळ्यांपासून. एका गोष्टीचा विचार करा, तुम्हीच तुमच्या मुलाचा खून केला, ही गोष्ट जर तुमच्या सुनेला कळली तर ती तुमची काय अवस्था करेल ना, याचा जरा विचार करा. आणि एक गोष्ट म्हणजे, आता मी सत्य सांगण्याचे भूमी आणि आकाश मला हवे तेवढे पैसे देतील. 20 लाखाचा हप्ता नाही, सत्य सांगायचे हवे तेवढे पैसे देतील मला. जाऊ त्यांच्याकडे, त्यांना सत्य सांगून त्यांच्याकडून हवे तेवढे पैसे घेऊ का. तेव्हा इथे यशपालचं रागिनीजवळ बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच तिथे पौर्णिमा येते. रागिनीला असं वाटतं पौर्णिमाने सगळं ऐकलंय की काय. तेव्हा रागिनी मनामध्ये घाबरलेली असते. तेवढ्यातच तिथे पौर्णिमा म्हणते, तुमचं काही महत्त्वाचं बोलणं सुरू होतं का, सॉरी आम्ही नंतर येते. तेव्हा इथे यशपाल काका म्हणतात, अगं नाही नाही सुनबाई नाही, अगं कुठे जातेस तू, हे बघ आमचं काही एवढं महत्त्वाचं बोलणं सुरू नव्हतं. संस्थेसाठी जर मला डोनेशन दिलं तर त्याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला इथे पुण्य लागेल, हेच मी ताईला समजावून सांगत होतो, बाकी काही नाही. हो की नाही ताई, तुम्हाला पुण्य लागेल की नाही. आणि तो आता इकडे पौर्णिमाकडे आता रागिनीला खुणावतो, म्हणजे जर माझे पैसे दिले नाहीस तर पौर्णिमालासुद्धा मी सत्य सांगेन, असं इकडे यशपालचं म्हणणं असतं. तेव्हा इथे यशपाल नाटके करत आता बाहेर निघून जातो. तेव्हा इकडे यशपाल रागिनीला म्हणत असतो की जे मी सांगितलं आहे ते लक्षात ठेवायचं, कारण का त्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही आहे. डोनेशन द्यायला सांगितलं आहे ना, डोनेशन द्यायचं, असं त्याचं म्हणणं असतं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते की आई कोण आहे हा माणूस, आणि तुम्ही याला इथे घरामध्ये राहू दिलात. मी तुम्हाला तिथे अमोलीच्या इथेसुद्धा विचारलं होतं की आपल्या घरी तुम्ही कुठल्या माणसाला घेऊन आलात, हा कोण आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, अगं मी तुला सांगितलं ना, हा माझ्या गावचा आहे, पारोळी खुर्द. अगं आम्ही दोघेजणं सोबतच लहानाचे मोठे झालो. ताई ताई करत माझ्या मागे मागे फिरायचा, आणि आता ताई ताई करत इथे घरपर्यंतसुद्धा आला आहे. असू दे, तेवढीच आपल्याला त्याची जी काही मदत करता येईल ती करूया. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई अहो तुम्ही माझ्याशी खरं बोलू शकता, तुम्ही मला सांगा ना खरोखर कशासाठी आले ते. आपल्या दोघींची एक टीम आहे की नाही. मग जर सत्य तुम्हाला काही सांगायचं असेल तर मला सांगा, हा माणूस इथे कशाला आला आहे.
आपली मदत करायला आलाय का की असाच आलाय? तेव्हा रागिनी आता मनामध्ये म्हणत असते की ह्या पौर्णिमाला सत्य कळता कामा नये. हिला जर कळलं की अभिजितला मीच मारले आणि त्याचा व्हिडिओ या माणसाकडे आहे, जर हिला सत्य कळलं तर ही मला कधीच माफ करणार नाही. मग एका बाजूने भूमी आणि एका बाजूने पौर्णिमा अशी गत होईल माझी. त्याच्यामुळे पौर्णिमाला यशपालबद्दल काहीही कळता कामा नये. त्याच्यामुळे ती यशपालबद्दल इथे पौर्णिमाला कुठलंच सत्य सांगत नाही, कारण जर सत्य सांगितलं तर रागिनी या प्रकरणामध्ये फसेल हे तिला बरोबर माहिती असतं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, रागिनी पौर्णिमापासून यशपालचं सत्य लपवून ठेवते, तर इथे भूमी विणकाम करत बसलेली असते. तिने छान इथे बाळासाठी आता टोपरं विणलेलं असतं. त्यामुळे इथे आता ते विणकाम करत असताना तिथे आता आकाश आलेला असतो. आकाश म्हणत असतो, भूमी हे काय करतेस तू? तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश बघ ना, मी इथे बाळासाठी स्वतःच्या हाताने टोपरं विणले. किती छान आहे ना? आणि त्याच्यावरती मी बाळाचं नावसुद्धा लिहिलंय, हे बघ, क्षितिजा. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो ग भूमी, किती सुंदर टोपरं विणलेस तू आणि नाव पण किती छान आहे ना, एकदम युनिक, क्षितिजा. हो की नाही? किती सुंदर नाव वाटते बघ, क्षितिजा. तेव्हा इकडे भूमीला सुद्धा ते नाव खूप आवडत असतं आणि तिच्याच आवडीचं नाव हे बाळाला सुद्धा आता आलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश म्हणत असतो, भूमी किती छान तू टोपरं विणलेस ग आणि तुझं कलर कलेक्शनसुद्धा खूपच जास्त उत्तमच असतं, असं इकडे आकाश म्हणत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश अरे मला आहे ना बाळासाठी असं काही विणावंसं वाटतं रे. तू एक काम करशील ना, पुढच्या वेळेला तू बाळाला भेटायला जाशील ना, तेव्हा हे टोपरं तू बाळासाठी घेऊन जाशील? तेव्हा आकाश म्हणतो, हो मी नक्की हे बाळासाठी घेऊन जाईन. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की बरं झालं, मी विणलेलं टोपरं आता आपल्या बाळापर्यंत नक्की पोचेल. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी खरं सांगू का, मगाशी पौर्णिमा म्हणाली तसं, म्हणजे बाळाचं नावसुद्धा बघ ना, तुला जे आवडतं तेच आलंय. आणि जेव्हा पौर्णिमा म्हणाली की तू तिथे जोगतिणीच्या वेशात आली होतीस, तेव्हा एका क्षणासाठी मला असं वाटलं होतं की खरंच तू तिथे आली होतीस का, कारण त्या जोगतिणीने माझ्या हातामध्ये जेव्हा नावाची चिठ्ठी दिली ना, तेव्हा तिच्या हाताचा जो स्पर्श झाला मला, तो मला तुझ्या स्पर्शासारखा वाटला. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश ती मीच होते. तेव्हा आकाश म्हणतो, काय? भूमी म्हणते, हो आकाश, जोगतिणीच्या वेशात मीच तिथे आले होते. तेव्हा इकडे भूमी घडलेला सगळा प्रकार आता आकाशला सांगते की कसं ते पार्सल आलं, त्याच्यामध्ये बाळाच्या हातातले मनगटे होते, बाळाला आशीर्वाद म्हणून ते द्यायचे होते. त्यानंतर इथे बाळासाठी प्रसाद होता, तो सगळ्यांनी तिथे खाल्ला. या सगळ्या गोष्टी आता भूमी आकाशला सांगत असते. भूमी म्हणत असते की आकाश, बाळाला इथे देवी याचा आशीर्वाद मिळावा म्हणून ते मनगटे घेऊन मी तिथे यायला निघाले होते. तेवढ्यातच आपल्या जोगतीन मला सापडल्या. त्या म्हणाल्या की अशीच जाऊ नकोस, अशीच गेलीस तर तुला प्रवेश मिळणार नाही. तेव्हा मी जोगतिनीच्या वेशात तिथे आले आणि मग सगळा कार्यक्रम मी माझ्या डोळ्याने बघितला. पण ज्या वेळेला मला कळलं की पौर्णिमाला माझ्यावरती संशय आलेला आहे आणि पौर्णिमा माझ्याकडे आता संशयाच्या दृष्टिकोनातून बघते, तेव्हा मी तिथून काढता पाय घेतला. मला कळलं होतं की इथे पौर्णिमाला माझ्यावरती संशय आलाय आणि तिथे खऱ्या जोगतीन आल्या होत्या. मी तिथे खरोखर आले होते आकाश, कारण मला बाळाला स्वतःला नजरेने बघायचं होतं, तिचा कार्यक्रम होताना बघायचं होतं. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी तू तिथे आलीस, माझी काही हरकत नाही आहे, पण तुला कळतंय का, एका गोष्टीचं गांभीर्य लक्षात घे. तू तिथे आलीस हे जर कुणाला कळलं असतं ना, तर त्या अमोलीने किती तमाशा केला असता, तुला कळतंय ना. तिने खूप मोठा तिथे वाद निर्माण केला असता आणि मग मला काहीसुद्धा तिथे बोलता आलं नसतं. तेव्हा इकडे भूमी म्हणते, आकाश मला हे तुला सांगावंसं वाटलं, कारण का मी तुझ्यापासून कुठलीच गोष्ट लपवून ठेवू शकत नाही आणि मला तो मनावरती भार नको होता. मी तिथे असते तर मला किती आनंद झाला असता. ही गोष्ट तुला जेव्हा बोलावीशी वाटली, तेव्हा ही गोष्ट मला तुझ्यापासून लपवून ठेवावीशी वाटली नाही आहे, कारण मी तिथे आले होते हे तुला कळायला हवं, निदान तुझ्या मनाला ते समाधान तरी मिळेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, पण भूमी तू तिथे आली होतीस ही गोष्ट जर अमोलीला कळली असती तर तिने तमाशा केलाच असता आणि कदाचित तुला ती वाईट साईड बोलली असती आणि मला तिथे खूपच जास्त लाजिरवाणं वाटलं असतं, मला एकदम खलीज झाल्यासारखं वाटलं असतं.
हो की नाही? आणि काही लोकांसमोर मला मान वर करून डबल चालतासुद्धा आलं नसतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाही आकाश, माझ्यामुळे तुला मान खाली घालावी लागेल असं मी अजिबात वागणार नाही आहे. मी खरंच सांगते, पुन्हा अशी मी वागणार नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तुला माहिती आहे तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस, पण जेव्हा अमोली तुझा अपमान करते ते मला सहन होत नाही. त्याच्यामुळे आता बारशाला तू तिथे आलीस, तू बाळाला बघितलंस. हे बघ, देवाने थोडीफार का होईना पण तुझी इच्छा पूर्ण केली आहे की नाही? बाळाला तू काही दिवस स्वतःचं दूध पाजलंस, त्याचे लाड केलेस, त्याला मनगटेसुद्धा घातलेस की नाही आता? मग आता थांब. कुठेतरी या गोष्टीचं समाधान मान आणि आता थांब. हे बघ, अमोली आणि पारितोष यांना त्यांच्या परीने त्यांचं आयुष्य जगू दे. तू आता त्यांच्यामध्ये इंटरफेअर करू नकोस आणि बाळाला आता पुन्हा तिथे भेटायला कधीच जाऊ नकोस. कारण जर पुन्हा त्या लोकांनी तुझा अपमान केला ना, तर माझा अपमान झाल्यासारखंच वाटेल आणि माझी मान खाली जाईल. हे बघ भूमी, आपण एक काम करूया का? आपण पुन्हा एकदा बाळाचा विचार करूया का? कारण मला असं वाटतंय की एका बाळाचं दुःख जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला बाळाचा विचार पुन्हा एकदा करायला हवा. आपण आपल्या कुटुंबाजवळ बोलूया, डॉक्टरांचा सल्ला घेऊया आणि पुन्हा एकदा बाळाचा विचार करूया, असं आकाश आता भूमीला म्हणतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो रागिनी विचार करत असते. यशपाल तिला म्हणालेला असतो की मला 20 लाखाचा हप्ता हवा आहे. जर तू मला हे पैसे दिले नाहीस, तू जर हे पैसे अरेंज केले नाहीस ना, तर मी भूमी आणि आकाशकडे जाईन आणि त्यांना सत्य सांगायचं आहे असं म्हणून मी त्यांच्याकडून हवे तेवढे पैसे घेऊ शकतो. आता तुम्हीच सांगा काय करायचं आहे ते. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता रागिनी इथे मेहताला फोन करते आणि मेहताला म्हणते की आपलं जे डील झालं आहे ते डील झालं आहे ना, तर आता त्याचं काही काम आहे ना ते होल्ड करून ठेवा. म्हणजे आता तुम्ही असं आकाशला सांगायचं की तुमच्या इथे काही कमतरता आहे पैशांची, त्याच्यामुळे तुम्हाला लगेचच्या लगेच 20 लाखांची मदत हवी आहे, असं तुम्ही फक्त आकाशला सांगा. बाकीच्या गोष्टी मी अरेंज करते, पण तुम्ही इथे आता काम थांबवायचं आहे. जे डील झालं आहे ना ते आता तुम्हाला जरा होल्ड करायचं आहे, असं रागिनीने सांगितलेलं असतं. बाकीच्या गोष्टी मी मॅनेज करेन असं सुद्धा ती म्हणालेली असते. तेव्हा रागिनी म्हणते की यशपालला आता पैसे द्यायचे असतील तर मला अशी सिच्युएशन क्रिएट करावी लागेल जेणेकरून ते 20 लाख रुपये माझ्या हातामध्ये येतील. तेव्हा इथे प्रेक्षकांनो भूमी आता इथे निवांत असते. तिला असं वाटत असतं की चला, आकाशसुद्धा ऑफिसला जातोय, तो रागिनीवरती थोडंफार का होईना पण लक्ष ठेवेल. रागिनी आता नेहमीप्रमाणे ऑफिसला आलेली असते. तेव्हा आकाश येतो आणि म्हणत असतो की येऊ का आतमध्ये मॅडम? तेव्हा रागिनी म्हणते, आकाश, अरे असं काय विचारतोयस, ये ना. तेव्हा आकाश म्हणत असतो, आत्या, तुला पुन्हा एकदा ह्या केबिनमध्ये या खुर्चीवरती बसलेलं बघून मला खरंच खूप आनंद होतोय आणि पुन्हा एकदा तू माझी इथे ताकद बनून आलेली आहेस. तेव्हा इकडे रागिनी म्हणते, काय रे, काय झालं, असं का बोलतोयस तू? म्हणजे आकाश तिला म्हणतो की तू माझी सेवियर होऊन आलेली आहेस. तेव्हा रागिनी म्हणते, असं काय झालं आहे, काही अडचण आली का, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही ग आत्या, असं काय नाही आहे, पण आता मेहतांच्या कंपनीबरोबर जे काही आपलं डील झालं आहे, जे काही काम त्यांनी आता सुरू केलेलं आहे ते थांबवण्यात आले आहे. कारण त्यांनी जी कामासाठी माणसं घेतलेली आहेत ना, ती सगळी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती घेतलीत. त्याच्यामुळे आता त्यांना काहीतरी पैशांची अडचण आली. बँकेमध्ये त्यांना काही इथे इश्यू झाल्यामुळे बँकेतून ते पैसे काढू शकत नाही आहेत आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे त्यांना पगार द्यायचे आहेत आणि ते कर्मचारी म्हणत आहेत की जोपर्यंत आम्हाला आमचा पगार मिळणार नाही तोपर्यंत काम सुरू होणार नाही आहे म्हणून. पण जर काम सुरू झालं नाही तर आपलंसुद्धा नुकसानच होतं आहे ना. तेव्हा त्या लोकांनी असं सांगितलं आहे की आता त्या कर्मचाऱ्यांना आपल्याला कॅश म्हणून त्यांचा पेमेंट द्यायचा आहे. आता बँकेतून पैसे निघणार नाही आहेत, तेव्हा त्यांना कॅशमध्ये आता पेमेंट द्यायचं आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्याकडे 20 लाखाची मागणी केली. तर आता 20 लाख रुपये आपण त्यांना कुठून देणार? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की अर्धी कॅश आपल्याकडे होती ऑलरेडी ऑफिसमध्ये आणि बाकी मी आपल्या अकाउंट्स डिपार्टमेंट बरोबर बोललो आहे, ते आता बँकेमधून थोडीफार कॅश अरेंज करतील. असे 20 लाख रुपये आता त्या लोकांना आपल्याला द्यायचे आहेत. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना, त्या एम्प्लॉईला त्यांना आता पैसे द्यायचे आहेत. त्यानंतरच ते काम सुरू करतील. कारण महिना होऊन आता 8 दिवस झालेत, मग तरीसुद्धा त्यांचा पगार त्यांना दिलेला नाही आहे. मग काम सुरू व्हायला नको का? तेव्हा आता 20 लाख रुपयांची कॅश तुला त्यांच्याकडे घेऊन जायची आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, का रे बाबा, मी का? तेव्हा आकाश म्हणतो, कारण राजाराम काका आणि अथर्व कामानिमित्त दोघे मुंबईला गेलेत आणि ऑफिसमध्ये माझ्या काही ऑनलाईन मीटिंग्ज आहेत, त्याच्यामुळे ही कॅश घेऊन तूच जा ना.
10 मिनिटाचं तर काम आहे. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश हे बघ मी एकटी नाही जाणार. तू एक काम कर, तू मला तिथे सोड. बाकीचं जे काही बोलायचं आहे मीटिंगचं वगैरे ते मी बोलेन. तू मला सोडून मग तिथे ये. जोखमीचं काम आहे बाबा. इतकी 20 लाखांची कॅश काही कमी असते का? आणि मला भीती वाटते बाबा, एवढी कॅश मी नाही घेऊन जाणार. तू एक काम कर, मला तिथे सोडायला चल. 10 मिनिटाचं काम आहे आणि तू परत ये. मग तुझ्या ज्या काही ऑनलाईन मीटिंग आहेत त्या सगळ्या तू इथे अटेंड कर. बाकीचं सगळं मी बघेन. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे मी तुला तिथे सोडायला येतो. बाकीचं मीटिंग वगैरे बोलणं हे सगळं तू आता मॅनेज कर. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता रागिनीच्या प्लॅनिंगनुसार सगळ्या गोष्टी आता घडत चाललेल्या असतात.